नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, काही शेतकरी मुंबईला असतात, काही शेतकऱ्यांकडे वेळ नसतो, तर काही शेतकऱ्यांचं असं शेत असतं त्याच्यात रस्ता पाणी लाईट नसतं. आणि अशा वेळी तुम्ही जर आंबा लागवड करत असाल तर नुसती लागवड झाली तर ते जगत नाहीत, मग मरतात. मग अशा वेळी तुम्ही जर अशा बाट्याचा वापर केला, म्हणजे हा रायवळ खुंट आहे, या बाट्याचा असा जर वापर जर केला आणि त्याला भेटकलम केलं तर तुमची जी बाग आहे ती तुम्ही स्वयंभू पद्धतीने जगू शकता आणि वाढवू शकताय. आज आपण अशा पद्धतीने तुमच्याकडे लाईट, पाणी आणि रस्ता नसतानाही तुम्ही बाग कशी फुलवू शकताय आणि भेटकलमच्या माध्यमातून त्याला सपोर्ट करून मुळांची वाढ कशी वाढवू शकताय. कारण एखाद्या हापूस कलमाला म्हणा, केशर कलमाला म्हणा, दोन जर सपोर्ट आपण जर दिले रायवळ बाट्याचे, तर त्यांची मुळं वाढतात आणि मुळं वाढली तर झाड वाढणार आणि हा नियम आहे आणि उत्पादन वाढणार. तर आज आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये शिकूया की भेटकलम कसं करावं आणि भेटकलम पद्धतीने झाड वाढून त्याचं उत्पन्न कसं वाढवावं या संदर्भात आपण पुढील व्हिडिओ बघूया. तो तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही या वर्षी जर आंबा लागवड करत असाल किंवा गेल्या वर्षी केलेलं असेल तर त्या झाडांचे आयुष्य आणि वाढ चांगली करण्यासाठी त्याच्यासोबत तुम्ही 2 रायवळ बाटे लावा. म्हणजे त्या कलमांना भेट करून खत पाण्याशिवाय तुम्ही झाड वाढवू शकताय. आणि ज्यांना 1 वर्षाचे बाटे हवे असतील त्यांनी या नंबरवर संपर्क करा. आमच्या श्रद्धा नर्सरीमध्ये ते अवेलेबल आहेत आणि इतर झाडंही पाहिजे असतील तरी संपर्क करा. ठीक आहे मित्रांनो, रायवळ बाटा म्हणजे रायवळ जर रोप आहे, हे रोप लवचिक असतं आणि लवचिक असल्यामुळे तुम्ही भेटकलम रायवळ रोपाचा वापर करून एखाद्या हापूसच्या किंवा केशरच्या इतर कुठल्याही आंब्याच्या झाडाला 2 बाट्यावरचं जर कलम करायचं असेल तर त्याच्यासाठी हे रोप वापरायचं. आणि असं केलेलं कलम आणि जोमाने वाढून त्याला उत्तम फलधारणा होते. आणि म्हणून तुम्ही असे रायवळ बाट्याचा वापर जर केला आणि जर समजा भेटकलम केलं तर तुम्हाला फायदा होईल. आता ते कसं करायचं आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे की एखाद्या झाड वाढत नसेल किंवा तुम्हाला पाणी देणं शक्य नसेल किंवा दुसरी गोष्ट की तुमच्या माळरानावर असेल, तिथं रस्ता, लाईट, पाणी नसेल, अशा ठिकाणी आपण रायवळ रोप लावून जर तुम्ही समजा भेटकलम केलं तर त्या झाडाची मुलाग्र अशी वाढ होते आणि उत्तम वाढ झाल्यामुळे झाडाला उत्पादन चांगलं मिळतं. आता आपण काय केलंय की सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 रायवळ बाटे घेतले. आता हे जे 2 बाटे जे आहेत या बाट्यामध्ये जर तुम्ही बघाल की डबल जर टिबल असेल तर आपल्याला जर नको असेल तर तो एक काढून टाकू शकतो आपण. आलं लक्षात? काय काढून टाकले जे नको असतील तेवढे. आता हे 2 सिंगल आहेत आणि 2 सिंगल आले. जेवढी झाडाची मुळं वाढतील तेवढं झाड वाढणार, हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे मुळांच्या वाढीवर झाडाची वाढ अवलंबून आहे. आणि या झाडाला आपण आता जोड करतोय. सर्वप्रथम आपण काय करूया की सर्वप्रथम आपण या झाडाला साधारण 1 फूट अंतरावर एक छोटे 2 खड्डे मारूया. याला आता मल्चिंग केलेलं आहे आणि या 2 साईडने आपल्याला जोड करायचा आहे. हे बघा, आता आपल्याला तो बाटा इथं सपोर्ट द्यायचा आहे, जोड करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा एक खड्डा मारला आणि इकडे एक मारला. एका झाडाला जर 2 तुम्ही खड्डे मारले आणि 2 बाटे लावले तर आणखी त्याच्यामध्ये उत्तम वाढ होते. मित्रांनो, तदनंतर आपण काय करूया, ह्या रोपाला साधारण 1 फूट इकडे आणि 1 फूट इकडे असे हे आपण 2 रायवळ बाटे लावतो. आता रायवळ बाटे लावताना पहिल्यांदा काय करायचं, आपण पिशवी काढून घेतली. पिशवी पहिली सेपरेट करून घेतली त्याची आणि हा बाटा अशा पद्धतीने लावायचा की जेणेकरून आपल्याला त्याच्या समोर भेटकलम करता येईल. आता हा जो बाटा आहे तो इथपर्यंत आपण जोड करू शकतो, ज्यावर त्या अर्थी आपण बांधायचा. सर्वप्रथम बांधायला अडचण होत असेल तर हे काढूया. हा, आता दुसरा जो बाटा आहे तो आपण पहिलं प्लास्टिक काढून घेऊया. आणि तो या साईडला आपण 1 फुटावर लावतो. आता 2 बाटे लावलेले आहेत. लक्षात घ्या, जेव्हा आपण जोड करतो त्यावेळी जोडाच्या वरती किंवा जोडाच्या खालती, शक्यतो जोडाच्या वरती काही पानं असणं गरजेचं आहे. श्वसन जर नसेल तर हे मरणार. म्हणून आपण काय करावं, वाकून घ्यायचं, जिथं जोड करायचं आहे तिथली 2 पानं फक्त काढली, हे बघा, आणि इथं जोड करायचा आहे
तिथली 2 पानं काढूया आपण. आता हे दोन्ही जोड हे जवळजवळ एका ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला जोड होत आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण भेट कलम करणार आहोत अशा पद्धतीने. आता मग पुढे काय करायचं आपल्याला लक्षात घ्या. ते बघा, ज्यावेळी आपला इथं जोडतोय काय इथं जोडतोय की नाही, म्हणजे याचा इकडचा भाग थोडासा काढून घेऊया आणि तदनंतर आपण त्याला इकडच्याच पण जोड करून घेऊया. साधारण माप अंदाजे घेतलं की तुम्हाला बरोबर लक्षात येणार या कंडिशनमध्ये. आता म्हणजे इथून एवढा फक्त कॅम्बियम मोती बाहेर पडतील याच हिशोबात आपल्याला काढायचं आहे. आता जिथं आपल्याला जोड करणार त्या ठिकाणची साल या साईडची आणि त्या साईडची दोन्ही साईडची काढून घ्यायची. हा, त्याच्यानंतर इकडची पण काढली. बस. आता हे दोन्ही काढल्यानंतर मग आपण सुतळ घेणार आणि सुतळीने फक्त बांधू. इतकं साधी आणि सोपी प्रॅक्टिकल म्हणजे पद्धत आहे, त्यामुळे तुम्हाला ही सहज जमेल. आता बघा, आपण काय केलं की हा जो जोड आहे तो इथंपर्यंत बांधणार आहोत. काय थोडंसं कमी जास्त होत असेल तर ॲडजस्ट थोडं करायचं. हा बघा, इथंपर्यंत जोड होणार म्हणजे थोडंसं आणखी खालून पाहिजे. बस, हे कमी जास्त झालं तर काय फरक नाही. आणि कुठल्याही सीझनला करू शकतो आपण. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला वाटत असेल की बाबा आपल्याला मे महिन्यात करायचं असेल तुम्ही मे महिन्यात करू शकता. सुरुवातीला आधी थोडंसं बांधून घेऊया. आणि बांधून घेतल्यानंतर ह्या उती एकामेकाला व्यवस्थित जोडतील अशा स्वरूपात असा घट्ट आवळून बघूया. झालं म्हणून. आता हा जोड समजा कमी जास्त आला, याच्यात पाणी गेलं, इतर काही कुठली गोष्ट झाली तर याला काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला जर वाटलं की जोडामध्ये थोडंसं गॅप असेल तर थोडंसं वर आणखी बांधून घेऊया. हे बघ, असं सुतळ असू दे, फक्त शक्यतो प्लास्टिक वापरू नका. आणि जर वापरलं तर विशेष लक्ष द्या, नाहीतर काय होणार ते तुटणार. नाहीतर मग काय होणार की त्याचा भाग जो आहे तो म्हणजे खाचा पडणार आणि त्यानंतर ते खराब होऊ शकतं. म्हणून शक्यतो अशा पद्धतीने तुम्ही जोड करून घ्या. आता हा जो जोड आहे तो जसं हे रोप वाढेल तसं तो काय होणार जोडत जाणार. आणि एकदा जोडलं की मग आपल्याला काय करायचं आहे की कटर घ्यायचा आणि हा भाग वरून आणि इथून असं संपूर्ण कापायचं. म्हणजे इथले आलेली 2 मुळं आहेत त्यांचं जे सगळं अन्न घटक याच्यातून होईल, हे सुंदरपैकी झाड वाढेल आणि मजबूत होईल. आता ह्याला कापायचं कधी तर जवळजवळ 3 महिने इथं जोड झाल्याचं समजणार. आणि एकदा समजलं की मग तुम्ही कापू शकता किंवा नंतर करू शकता. अशा पद्धतीने जर समजा भेट कलम केलं तर ही झाडं पाण्याविना आणि खताविना जोमदार वाढतात आणि अप्रतिम अशी त्यांची वाढ होऊन डेरेदार बनतात आणि उत्पन्न चांगलं देतात. आणि असा बांधलेला जोड पुढच्या 6 महिन्यात एकजीव होतो. आणि असा जोड जर तुम्ही बघाल तर एकत्र तुम्ही एका रोपाला 2-3 ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने बांधणी करू शकताय किंवा भेटकलम करू शकताय. ज्यांना कोणाला तुम्हाला भेटकलम करायचं असेल त्याने एका रोपाला 3-4-6 अशा पद्धतीने ही रोपं लावू शकता. पण किमान एक तरी रोप असावा. आता दाखवल्याप्रमाणे 1-2-3 ठिकाणी सुंदरपैकी जोड झालेला आहे आणि ते झाड आता जोमाने वाढणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या शेतामध्ये जो भेटकलम करा, रायवळ रोपं लावा आणि रायवळ रोपं लावून तुमचं झाड सशक्त आणि सक्षम बनवा. म्हणजे काय होईल की तुम्हाला उत्पन्नही चांगलं मिळेल. मित्रांनो, कलम बांधणे ही कला आहे आणि कला शिकणं गरजेचं आहे. नाहीतर चुकीच्या पद्धतीने असं जर तुम्ही बांधाल तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून तुम्ही योग्य अभ्यास करणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला ही जर कला शिकायची असेल कलम बांधण्याची तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता किंवा या वरही संपर्क करा. भार्गव सावंत यांच्याशी संपर्क केल्यानंतर याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग कधी लागेल हे तुम्हाला कळेल किंवा त्यांनाही कल्पना द्या. म्हणजे ते तुम्हाला सगळं माहिती देतील. दुसरी गोष्ट, शेती संदर्भात माहिती किंवा मार्गदर्शन जर पाहिजे असेल तरी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकताय. धन्यवाद.